महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुश खबर आहे। लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्यामध्ये 3000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दलची अपडेट आलेली आहे। आणि तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जर या ठिकाणी 3000 रुपये भेटलेले असतील तर तुम्हाला एप्रिल महिन्याचे किती रुपये भेटतील त्याची देखील अपडेट आलेली आहे आणि कुठल्या तारखेला पैसे भेटतील तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत नवीन नोंदणी केव्हा चालू होणार त्याबद्दल ही अपडेट आलेली आहे। तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती रुपये भेटणार आहेत, नवीन नोंदणी केव्हा सुरू होणार, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत। पहा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक यशस्वी योजना आहे। यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा आधार भेटत आहे। 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना तुम्हाला डीबीटी द्वारे पैसे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। आता महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी ही लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि याला महिलांनी भरघोस असा प्रतिसाद देखील दिला। महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत यश मिळवण्यासाठी याचा खूप मोठा फायदा देखील झाला। फेब्रुवारी आणि मार्च 2025चा हप्ता जो आहे 8 मार्च ते 13 मार्च रोजी जागतिक महिलांच्या दिनानिमित्त या ठिकाणी जमा करण्यात आला। तुम्हाला देखील याचे 3000 रुपये भेटलेले असतील, तुमचे पैसे आलेले असतील मागच्या महिन्यात 3000 रुपये, तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आता सर्वांचं तुमचं लक्ष लागलेलं असेल ते म्हणजे एप्रिल 2025च्या हप्त्याकडे। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल कारण की तुम्हाला मागच्या महिन्यात भेटलेले सर्व पैसे खर्च देखील झालेले असतील। तुम्ही वाट पाहताय का 1500 रुपयाची ह्या महिन्याच्या हप्त्याची? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून यस म्हणून नक्की टाईप करा जेणेकरून तुमचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। त्याची माहिती पुढे आपण पाहणारच आहोत। आता बघा, विशेषतः काही महिलांना 3000 रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता वाढलेली आहे। तर यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। 3000 रुपयाची मदत मिळण्याची शक्यता आणि योजनेतील नवीन जे अपडेट आहे ती संपूर्ण माहिती बघा। एप्रिल 2025चा हप्ता मग नेमका कधी भेटणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ही माहिती जी आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं असेल सोशल मीडियावरून खूप साऱ्या प्रमाणामध्ये येत आहे, ठीक आहे। परंतु 30 तारीख जर आपण बघितलं तर साधारणतः या तारखांना पैसे तुमचे भेटू शकतात कारण की आतापर्यंत जे पण पैसे वाटप झालेले आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच म्हणजेच 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला हे पैसे जे आहेत एप्रिल महिन्याचे भेटणार आहेत। परंतु याच्यामध्ये कुणाला 3000 रुपये भेटणार आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत आणि कुणाचे 1500 रुपये येतील। बघा, आता दरमहा 1500 रुपये देणारी ही योजना आहे। आतापर्यंत 2.40 कोटी पेक्षा अधिक महिलांना हा लाभ दिला गेलेला आहे। तर एप्रिलचा हप्ता हा 10वा हप्ता योजनेचा असणार आहे। आतापर्यंतचे 9 हप्ते तुमचे मार्च पर्यंतचे 13500 रुपये जमा झालेले असतील आणि यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढेल की कमी होईल याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्र देण्यात आलेले आहेत, त्यामुळे एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची अपेक्षा आहे। आता लाभार्थ्यांनी आपला आधार लिंक्ड बँक खातं जे आहे डीबीटी स्टेटस सक्रिय असल्याची खात्री करावी जेणेकरून तुमचा विलंब होणार नाही। बघा, ज्यांचे आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत पैसे आले त्यांना कुठलाही विलंब होणार नाही, परंतु ज्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे की डीबीटी वगैरे लिंक आहे का। तर पहा, 3000 रुपये मग नेमके याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कोणाला भेटणार आहेत, कोणाला भेटू शकतात? तर एप्रिल 2025 मध्ये महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि यामागचं कारण तांत्रिक अडचणीमुळे जर मार्च 2025चा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे। कुणाला भेटतील बघा, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा जर 1500 रुपये मार्च महिन्याचा हप्ता आलेला नसेल, फेब्रुवारीचा हप्ता आला आणि बऱ्याच जणांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, अशांशी या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते। त्यांना 3000 रुपये भेटू शकतात म्हणजे मार्चचे 1500 रुपये आणि या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1500 असे मिळून तुम्हाला एप्रिल महिन्यात 3000 रुपये देखील भेटू शकतात। कुणाकुणाचे मार्च महिन्याचे 1500 रुपये किंवा फेब्रुवारीचे राहिलेले आहेत 1500 रुपये, ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता बघा, योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडले होते, जसे की बँक खात्याच्या तपशिलात त्रुटी, डीबीटी निष्क्रिय असणं किंवा आधार लिंकमधील समस्या। अशा महिलांना मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 रुपयाचे पैसे एकत्रित म्हणजे 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात। बघा, आता हे पैसे जमा केले जाऊ शकतात, परंतु
परंतु बघा आता पुढे काय म्हटलंय, योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांना मार्चचा हप्ता आधीच मिळालेला आहे, त्यामुळे 3,000 रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या मर्यादित असेल. बघा ह्याच्यामध्ये जास्त संख्या नसेल, कारण की बऱ्याच जणांना मार्चपर्यंत फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये बऱ्याच जणांचे भेटलेले आहेत. तर याशिवाय योजनेचा मासिक लाभ 1,500 रुपये इतकाच आहे आणि 2100 किंवा 3,000 रुपये नियमित हप्ता म्हणून देण्याचा कोणताही अजून अधिकृत निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. बघा 2100 रुपये किंवा 3,000 रुपये देणं हा निर्णय नाही आहे, परंतु ज्यांचे 1,500 रुपये मार्चचे राहिले आहेत आणि 1,500 रुपये आता एप्रिलचे आहेत, असे मिळून 3,000 रुपये भेटू शकतात. तुम्ही म्हणाल की 3,000 रुपये महिना चालू झाला की काय, तर तसा निर्णय झालेला नाही किंवा 2100 रुपये महिना अजून चालू झालेला नाही आहे. भविष्यात योजनेचा लाभ वाढवण्याच्या चर्चा आहेत, पण त्याच्याबद्दल अजून निर्णय देखील झालेला नाही. 2100 बद्दलचा निर्णय जो आहे तो वेळी घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे. तर योजनेतून वगळल्या जाणाऱ्या महिला, आता याच्यामध्ये देखील बघा महत्त्वाचं आहे ते म्हणजे एप्रिलमध्ये काही लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार नाही, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी म्हणजे स्क्रूटनी सध्या सुरू आहे आणि यामुळे काही महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही. योजनेच्या पात्रता निकषांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे आणि खालील कारणामुळे त्या अपात्र ठरत आहेत, ज्यामध्ये बघा तुमचे उत्पन्न मर्यादा हे देखील चेक केलं जात आहे. 4 चाकी वाहन आहे का कुटुंबातील सदस्यांकडे, तर त्यावरूनही अपात्र ठरवलं जात आहे. सरकारी नोकरी किंवा पेन्शन आहे का कुटुंबातील सदस्यांकडे, तेही चेक केलं जात आहे. इतर सरकारी योजनांचा कोण लाभ घेत असेल तर त्याच्यामध्येही या ठिकाणी अपात्रतेचं कारण असू शकतं. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल, जसं की आधार लिंकिंग, बँक खात्याचे तपशील, उत्पन्नाचा दाखला यामध्ये त्रुटी असल्यास तो देखील लाभ थांबवला जाऊ शकतो. बघा आता न्यूजमध्ये जे आलंय, आतापर्यंत 13 लाखाहून अधिक महिला योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत. 13 लाखाचा आकडा सांगितला इथं, परंतु ऑफिशियली 5 लाख लाडक्या बहिणी फक्त वगळण्यात आलेल्या आहेत, म्हणजे अपात्र करण्यात आलेले आहेत. आणि ह्या अपात्र लाडक्या बहिणी ज्या झाल्या त्यांच्याकडून पुन्हा पैसे देखील घेतले जाणार नाहीत, ही त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे. बघा तुमचा हप्ता येत नाही, ठीक आहे, तुमचा हप्ता येत नाही म्हणजे तुम्ही अपात्र आहात असं समजू नका, कारण की तुम्हाला पुढे काय करायचं तेही मी सांगतो. बघा मार्च 2025 मध्ये 2.47 कोटी महिलांना लाभ मिळाला होता, जो डिसेंबर 2024च्या 2.60 कोटीहून कमी आहे. छाननीमुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावरती देखील दिसून येईल. आता बघा नवीन नोंदणीबद्दल काय म्हटलंय, नवीन नोंदणी कधी चालू होऊ शकते. बऱ्याच लाडक्या बहिणी त्याचीही वाट पाहत आहेत, ज्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन राहिलं होतं करायचं. तर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी सध्या बंद आहे आणि यामुळे अनेक इच्छुक महिला योजनेपासून वंचित राहत आहेत. योजनेची अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 रोजी बंद झाली होती आणि गेल्या काही 6 महिन्यापासून नवीन नोंदणी सुरू झालेली नाही. यामागचं कारण म्हणजे सरकारचं लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवरती आहे, ज्यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होईल. यामुळे खालील महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही, ज्यामध्ये बघा नव्याने पात्र झालेल्या महिला, ज्या महिलांनी नुकतंच 21 वर्ष पूर्ण केलेत. बघा अशा लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणं गरजेचं आहे, ज्यामध्ये ज्यांची पहिल्यांदा वय कमी होतं त्यामुळे त्यांना अर्ज करता आलेला नाही, परंतु आता 21 वर्ष पूर्ण त्यांची झालेत, त्यांना अर्ज करण्याची संधी भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ही अर्ज करता आलेला आहे की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पहा 21 वर्ष पूर्ण केलेले आहेत अशांना देखील अर्ज करण्याची संधी भेटायला पाहिजे. पूर्वी नाकारलेले अर्ज, बघा काही तांत्रिक कारणामुळे ज्यांचे अर्ज नाकारले गेले होते त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी नाही, परंतु यांना बघा ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कंप्लेंट करता येणार आहे. तुमचा जर अर्ज नाकारला गेलेला आहे तर तिथून तक्रार करण्याचा ऑप्शन आहे, वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचं आहे, तिथून तुम्हाला तक्रार करता येणार आहे. नवविवाहित महिला ज्यांचं नाव रेशन कार्डवर अद्याप समाविष्ट झालेलं नाही अशा लाडक्या बहिणी, तर बघा आता सूत्रानुसार मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावरच नवीन नोंदणी सुरू होऊ शकते, पण सध्या याबाबत कोणतीही ठोस तारीख जाहीर झालेली नाही. योजनेचा वार्षिक खर्च 46,000 कोटी रुपये आहे आणि आर्थिक तणावामुळे सरकार सावध पवित्रा घेत आहे. तर पहा नवीन नोंदणीबद्दल सध्या कुठलाही निर्णय नाही, कुठेही नोंदणी करू नका. सध्या नोंदणी बंद आहे हेही लक्षात राहू द्या, कारण की भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल नोंदणी सुरू आहे परंतु नोंदणी सुरू नाही आहे हे लक्षात राहू द्या. कुठेही नोंदणी करू नका. नोंदणी सुरू झाल्यास तुम्हाला ऑफिशियली माहिती जी आहे ती दिली जाईल. आता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत बघा. एप्रिल 2025चा हप्ता मिळवण्यासाठी आणि योजनेत पात्र राहण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बँक खातं तपासायचं आहे, आधार लिंक आहे का आणि डीबीटी प्रक्रिया सक्रिय आहे का, कागदपत्र अपडेट करायचे जसं की उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड यामध्ये कोणती त्रुटी आहे नसावी तेही चेक करून बघायचे. तुमच्या योजनेच्या अर्जाची स्थितीच तपासायची. कशी तपासायची बघा, ladkibhin.maharashtra.gov.in ह्या वेब संकेतस्थळावरती जायचं आहे. ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in. हे शेवटी असलं पाहिजे .gov.in, ठीक आहे, किंवा नारी शक्ती दूत ॲपवरती देखील लाभार्थी स्थितीच तपासता येईल. इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह दिसेल
अप्रूव्ह दिसेल. त्यापुढे तुमचे जर पैसे जमा झालेले नाहीत, तुम्ही पात्र आहात, कुठलेही निकष डावललेले नाहीत, तर तिथंच तुम्हाला ग्रीव्हनन्स म्हणजेच या ठिकाणी तक्रारीचं ऑप्शन दिसेल. तिथून तक्रार देखील तुम्हाला करता येणार आहे. त्याचसोबत बघा, जर एखाद्या महिलांनी योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर त्यांनी स्थानिक अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र इथं संपर्क साधावा. पण सध्या नवीन नोंदणी बंद असल्याने थोडी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं मेनूचं ऑप्शन दिसेल. इथून तुम्हाला तक्रार करता येणार आहे. त्याचसोबत तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झालेत तेही दिसणार आहे. कुठल्या तारखेंना हे पैसे जमा झालेत, कुठल्या बँक खात्यामध्ये जमा झालेत हेही दिसेल. बघू शकता यांचे टोटल 9 हप्ते म्हणजे 13,500 रुपये इथं जमा झालेले आहेत. टोटल यांच्या प्रोफाईलमध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने ही माहिती दिसेल. आता एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 21 तारखेपासून 30 एप्रिलपर्यंत कधीही तुमचे पैसे एप्रिल महिन्याचे जमा होऊ शकतात. आणि ज्यांचे मार्चमध्ये असेल किंवा फेब्रुवारीचे जर पैसे राहिलेले असतील तर त्यांना या हप्त्यासोबत ते पैसे थकीत पैसे देखील भेटू शकतात. 21 रुपयाबद्दल आणि योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलंय बघा, पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं, माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय. 21 रुपये कधी द्यायचा याचा निर्णय मी योग्य वेळी घेईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता बंद होणार नाही. 1500 रुपयाची आर्थिक मदत तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहे. तुम्हाला वाटतं का ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहावी, प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक आधार भेटत राहावा? तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमची योजना अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहील. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.